मऊ मखमली, सुमधुर चव आणि सोनसळी रंग अशा या मूळतः सुंदर दिसणाऱ्या हापूस आंब्याच्या मोरंब्याला दुसऱ्या कुठल्याही अलंकाराची गरजच नाही. कुठलाही रंग, इसेन्स किंवा केमिकल्स शिवाय बनणारा हा मोरंबा म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. आणि बनवायला जेवढा सोपा तेवढा शिल्लक राहणं कठीण. आणि 4 महिने टिकावा म्हणून बनवलेला मोरंबा अक्षरशः 4 दिवसात फस्त होईल. त्यामुळे माझी पहिली टीप, अंमळ जरा मोरंबा जास्तच बनवा. नमस्कार मंडळी, आपण मराठी लोक किती भाग्यवान नाही का? निसर्गाने आपल्याला अगदी मुक्त हस्ते दौलत दिली आणि त्या दौलतीतलं एक खणखणीत नाणं म्हणजे हापूसचा आंबा, जो जगामध्ये कुठेही मिळत नाही, फक्त आपल्या भूमीत उगवतो. आपल्या भूमीतलीच गोडी त्याला लागते. हा आपला हापूसचा हुकमी एक्का जरा भाव खाऊन जातो आजकाल, कारण सुरुवातीला ह्याचा रेट खूपच असतो. पण मे महिना हा हापूसच्या आंब्याचा हक्काचा महिना. म्हणजे आंबा आपलं अगदी सर्वस्व पणाला लावून त्याच्यामध्ये आपली गोडी उतरवतो आणि आपल्या समोर हजर राहतो. परत भाव म्हणाल तर बऱ्यापैकी उतरलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला हा परवडणारा असा पण असतो. चला तर बनवूयात परफेक्ट प्रमाणात अचूक पद्धतीने हापूस आंब्याचा मोरंबा. तर मोरंब्यासाठी असा सुरेख आंबा निवडून घ्या. हाताला जरासा फर्म म्हणजे कडक लागला पाहिजे, पण पिकलेलाही पाहिजे. हाताला मऊ लागणारा आंबा हमखासातनं खराब निघतो. तर असे सुरेख 2 आंबे मी घेतलेले आहेत. आंब्याचं हे देठ व्यवस्थित कापून घ्यायचं, ज्याच्यामध्ये चीक असतो आणि त्याने घशाला त्रास होऊ शकतो. आणि आता आंबा चिरून घ्यायचा, हेच काय ते काम. बाकी सगळी मेहनत आपला गॅस करणार आहे. तर आता आंबे चिरून घेते आणि आंब्याच्या फोडी जरा मोठ्याच ठेवायच्या, म्हणजे मोरंबा बनवताना फोडी अखंड राहतात आणि त्याचा पल्प होत नाही. जर का फोडी पाकाबरोबर एकजीव झाल्या तर त्याचा जॅम तयार होईल, मोरंबा नाही. हा मोरंबा बनवणं अगदी सोपं आहे, कारण आंबा मुळातच मऊ असतो, त्यामुळे तो वेगळा शिजवायची गरज नाही. मोरंबा बनवताना पातेल्यावर झाकण ठेवायची गरज नाही, किंवा अगदी 1 तरी 2 तरी पाक बनवायची पण गरज नाही. अर्थात पुढे जाऊन मी पाकाला आलेल्या तारेची किंवा पाकाच्या पडणाऱ्या थेंबाची माहिती दिली आहे, ती फक्त गाईडलाईन म्हणून धरावी. याच्यामध्ये 19-20चा फरक चालेल, फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर एकसारख्या फोडींसाठी आंबा असा कापून घेतलाय आणि फोडी सालींपासून वेगळ्या करण्यासाठी अशा प्रकारचा एखादा धारदार चारा, उलटणं, भात वाढण्याचा हात असं काही पण वापरू शकता. म्हणजे मग फोडी सालांपासून अखंड व्यवस्थित निघतात. आणि इथे एक लक्षात घ्या, आंब्याच्या या फोडीच राहिल्या पाहिजेत, त्याचा रस होता कामा नये. नाहीतर काय होतं ना, मोरंबा म्हणजे आंब्याचा लगदा दिसतो आणि फोडी फोडी राहत नाहीत आणि मग मोरंबा दिसायला चांगला दिसत नाही. आणि आता आंब्याच्या कापलेल्या फोडी बोलच्या मापाने मोजून घ्यायच्या. हे बघा, फोडी साधारण पाऊण बोल भरल्या आणि वजनाने आहेत 350 ग्रॅम. फोडींच्या मापा एवढी साखर घ्यायची, पण वजनी माप म्हणाल तर साखरेचं वजन थोडंसं म्हणजे 50 ग्रॅम जास्त भरतं. आपण गोडाचा पदार्थ बनवतोय, त्यामुळे साखरेमध्ये कंजूसी नको. साखर कमी झाली की पाक कमी बनतो आणि पाक कमी बनला की फोडी दाटतात आणि मोरंबा खूप घट्ट होऊ शकतो. साखर बुडेल इतपतच पाणी घातलंय आणि वाटीतलं जे हे पाणी शिल्लक आहे ते गरज पडली तर घालायचंय. तर हे जास्तीचं पाणी कुठल्या कंडिशन मध्ये घालायला लागेल हे पुढे जाऊन सांगणार आहे. पाक बनवण्यासाठी जाड बुडाचं पातेलं घ्या, नाहीतर साखर भांड्याच्या तळाशी लागते आणि मोरंब्याचा रंग आणि चव खराब होते. आंब्याच्या फोडी मुळातच मऊ असतात, अगदी सहज शिजतात. पण काळजी एवढीच घ्यायची की सुरुवातीपासून आंब्याच्या फोडी आणि साखर एकत्र करून शिजवायचं नाही, नाहीतर फोडी दाटरू शकतात, कडक होऊ शकतात. त्यामुळे साखरेचा पाक आधी बनवून घ्यायचा. सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि मग मध्यम गॅस करून पाक शिजायला ठेवायचा. पाक बनवताना तो सतत हलवायचा. हे बघा, पाकाला तार येत नाहीये आणि साखरेसारखा पांढरट पाक दिसतोय आणि गोळीबंद असा आपण पाक म्हणतो ना, तसा पाक दिसतोय. अशा वेळेस पाकामध्ये जरासं पाणी घालायला लागतं. पाक कसा झाला पाहिजे? एकदम ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. 1-2 टेबलस्पूनच पाणी घातलंय. हे बघा, ट्रान्सपरंट दिसायला लागला की नाही पाक. आणि ही बघा, पाकाची एक तार बनता बनता तुटतीये. एक तारी पाक व्हायच्या मार्गावर आहे, पण झाला नाहीये. आणि ह्या स्टेजला पाकामध्ये घालायचा आंबा. आणि आता आंबा शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. पाकामध्येच फोडी आरामात शिजतात आणि मऊ होतात.
आता आंब्याच्या फोडी घातल्या की पाक सुरुवातीला जरासा सैल होतो, त्यामुळे मंद गॅसवरती पाक जरासा आटवून घ्यायचा. किती आटवायचा तर हे बघा, उलटनं असं उचललं की पाकाचा हा जो शेवटचा थेंब पडतो ना, तो अगदी सावकाश पडला पाहिजे, हा असा. आणि आंब्याच्या फोडी व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. आंब्याच्या फोडी शिजल्या की त्या अशा गडद दिसतात. आता मोरंबा परफेक्ट शिजलाय, गॅस करायचा बंद. अहो पण थांबा, रेसिपी अजून पूर्ण व्हायची, बघणं नका थांबू. मोरंबा गॅसवर न उतरवला की त्यात घालायचे अगदी चिमूटभर सायट्रिक ऍसिडचे क्रिस्टल्स, किंवा सायट्रिक ऍसिडच्या जागी अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी चालेल. आणि चव अधिक सुंदर होण्यासाठी हे चिमूटभर मीठ. सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू घातल्यामुळे मोरंबा टिकायला मदत होते आणि साखरेचे परत क्रिस्टल्स न होता पाक जसाच्या तसा राहतो. आता हा मोरंबा पूर्णपणे गार व्हायला पाहिजे. दिसतोय की नाही एकदम झकास. आणि हा बघा, गार झाल्यानंतर सोनेरी सुरेख मधाळ पाक असणारा मोरंबा तयार झालाय. हा गार झालेला मोरंबा काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. मोरंबा जास्त दिवस टिकण्यासाठी मोरंबा काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा, ओला चमचा वापरू नका. आणि मोरंबा वापरात नसेल तर अधून मधून ढवळत जा. हे बघा, तुम्हाला अंदाज येईल की फोडी किती मऊ झाल्यात, एकदम लुसलुशीत झाल्यात आणि ह्याच्यामध्ये पाक पण छान मुरला. 2 आंब्याचा एवढा मुरंबा झालाय, साधारण 1.25 बरणी. आणि अंदाज आहे आपली नेहमीची जी जेवणातली वाटी असते ती 3 ते 4 वाट्या भरून हा मोरंबा असेल. इथे मी हापूसचा आंबा वापरला, पण तुम्ही केशर आंबा वापरून पण हा मोरंबा बनवू शकता. एवढंच नाही तर धागे नसलेला कुठलाही आंबा वापरा मोरंबा बनवायला. थोडेसे चवीमध्ये रंगामध्ये फरक पडेल एवढंच, पण अगदी हापूसचा आंबा मिळाला नाही तर बाकी आंबे पण असतातच. आणि मस्त एकदम कन्सिस्टन्सी झालेली आहे, पाहिजे तशी एकदम कन्सिस्टन्सी आहे. योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि चव वाढवण्यासाठी मी 2 टिप्स सांगितल्यात, त्या मात्र वापरायला विसरू नका. ते म्हणजे किंचित कणभर मीठ आणि कणभर सायट्रिक ऍसिड, ज्याने मुरंबा टिकायला मदत होईल आणि चवीमध्ये पण एकदम फरक पडेल, खूप सुंदर लागेल. तर असा आपला हा हापूसचा आंब्याचा मोरंबा झालेला आहे. माझ्याकडे मी कितीही मोरंबा बनवला तरी तो 1-2 महिन्यामध्ये संपूनच जातो. इतकं घरात सगळ्यांना गोड आवडतं की तो टिकतच नाही. हीच पद्धत, हेच प्रमाण वापरून तुम्ही अगदी 1-2 डझन आंब्याचा मोरंबा पण बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघताय हे मात्र जरूर सांगा. आणि आंब्याचा सीझन संपल्यानंतर सुद्धा अनेक महिने आंब्याचा स्वाद एन्जॉय करा. अशा वेगवेगळ्या प्रमाणबद्ध रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.